रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खरवलीतील 16 क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींना उजाळा. क्रांती स्मृती स्तंभाचे नव्याने बांधकाम करून अनावरण. सुमारे 90 वंशजांची उत्स्फूर्त उपस्थिती. खरवली तालुका माणगाव येथील भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिश सत्तेविरुद्ध धैर्याने लढा देणाऱ्या खरवली येथील 16 क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींना क्रांतिदिनी उजाळा देण्यात आला. हनुमान ग्रामविकास मंडळाने 1984 मध्ये उभारलेल्या क्रांती स्मृती स्तंभाचे नव्याने बांधकाम करून त्याचे अनावरण 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या कार्यक्रमात सरपंच संतोष खडतळ, मंडळाचे पदाधिकारी बबन अंबुर्ले, स्वातंत्र्य सैनिकांचे ज्येष्ठ वंशज दत्तात्रय बशवलिंग जंगम वय 93, सुभाष बजंगम वय 80, शशिकांत व गजानन कोळेकर, भागोजी सकपाळ, मनोज मिरजकर, भगवान अनंत अंबुर्ले, गीता सुळे कानेटकर यांच्यासह विविध गावांतून आलेले स्वातंत्र्य सैनिकांचे वंशज मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्रिटिशांविरोधात खरवलीतही पेटली होती क्रांतीची मशाल. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात बालकृष्ण अंबुर्ले यांनी खरवलीतील स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाला उजाळा दिला. 12 बलुतेदारांची वस्ती असलेल्या या छोट्याशा गावातील क्रांतिकारकांनी ब्रिटिश सरकारविरोधात संघर्ष उभारून तत्कालीन सत्तेला सळो की पळो करून सोडले होते. या लढ्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांना वर्षभराचा तुरुंगच भोगावा लागला. त्यांच्या देशसेवेची दखल घेत भारत सरकारने त्यांना ताम्रपट देऊन पेन्शन सुद्धा चालू केली होती, अशी माहिती त्यांनी दिली. महेंद्र दजंगम, नामदेव दिवेकर, पंढरीनाथ राजपूरकर आणि गजानन यादव या रंगकर्मी ग्रामस्थांनी स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणींना अनौपचारिक उजाळा देत जुन्या आठवणी जागवल्या. धाडसी स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याला अभिवादन. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर शिवैक्य बशवलिंग गणलिंग जंगम यांचे नातू अविनाश विश्वनाथ जंगम यांनी केले. त्यांनी स्वर्गीय धुंडीराज विवैद्य, स्वर्गीय गोविंदजोग गुरुजी, स्वर्गीय पांडुरंग कोळेकर, स्वर्गीय भिकू सकपाळ आदी स्वातंत्र्य सैनिकांच्या धाडसी कार्याचा धावता आढावा घेतला. रामचंद्र आडीत, धोंडू निंगावळे, प्रभाकर संग सुळे, पांडुरंग मानकर, नामदेव कोळेकर आणि धोंडू अंबुर्ले या दिवंगत स्वातंत्र्य सैनिकांच्या तरुण वंशजांनी कार्यक्रमासाठी घेतलेल्या पुढाकाराचे महेंद्र निंगावले यांनी कौतुक करत त्यांचे आभार मानले. क्रांतिगीतांनी भारावले वातावरण. कार्यक्रमाच्या पूर्वनियोजनापासूनच देशभक्तीपर क्रांतिगीते सादर करून वातावरण निर्मिती करण्यात आली. यासाठी वसंत व संजय सकपाळ, सतीश ब राजपूरकर, संदीप यादव, राकेश आडीत, येटू भौड आणि अशोक अंबुर्ले या तरुणांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या योगदानाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. हनुमान ग्रामविकास मंडळाने जुन्या स्मृतिस्तंभाचे नव्याने बांधकाम करून स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती जतन करण्यासाठी केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. विशेष म्हणजे सुमारे 90 स्वातंत्र्य सैनिकांचे वंशज गावात उत्साहाने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झाले. चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय पांडुरंग कोळेकर यांच्या सुपुत्रांनी कार्यक्रमाच्या समारोपाची घोषणा केली.